आज वेळेवादळ सुद्धा सांगून द्या आणि हा खरा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज या पाटपूरच्या संयोजकांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे. आता खऱ्या अर्थानं पाटपूरच्या काही संयोजकांची नावं घ्यावीत कारण किती वेळ चालणार आहे पाटपूर गावच्या पंचक्रोशीमधल्या मग ते पेलूर असेल, कापडी सिकंदर असेल, सौंदर्य असेल, फुलचिंचोली असेल, शेरबाबागाव असेल, अंकोली असेल, पुणेरी असेल, कुरुक असेल, नारायण चिंचोली असेल, परमेश्वर पिंपरी असेल, खंडाळी असेल आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्या ईश्वर वाटा अजून सांगा अनेक गाव आहेत. पुणेरी अजून नजीक पिंपरी अजून गुरुद्वारी अजून एकदम नावं घेऊन टाका सगळ्यांची. गुरुद्वारी देगाव अजून कोण बरं ऐका लांबोटी मोहोळ तालुक्यातील सर्व आणि सोलापूर आहे. आणि काय जण म्हणतात अरे हाकेसर तिकडं मराठवाड्यातच येतोय. आता इकडं आमचा एक मित्र धन्यवाद कारण आमचे चौधरी बारामतीवरून आले, आमचे पप्पू मसाला आले, बरोबर आहे का भाऊजी, पलटणवरून आले, चांगलं हे बघा सगळे हे बघा इथं जे जमा झालेले आहे हे सगळे नेते आणि हे नेते साधे सुधे नेते नाहीत, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये लढणारे नेते. खऱ्या अर्थानं पुरुष गावातल्या या सगळ्या संयोजकांचा आभार मानावं तेवढं कमी आहे. पण एक 10-15 नावांची नावं घ्यावीच लागतील आणि त्यांची नावं घेतली त्यांनी अजिबात राग मानायचं नाही. बरोबर आहे का? कारण हा सुरेखाचा कार्यक्रम. आता आम्ही इथं उभा राहिलो एवढा मोठा हार आणलाय अरे आम्ही कुठल्या आमदाराची पोरं नाही, खासदाराची पोरं नाही, गाववाल्याची पोरं आम्ही. आणि या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं बरं का लिंगे साहेब, या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं की पोलीस डिपार्टमेंटचा एवढा फटाक का लावला असेल बरं. आपले बांधव आहे पण आपण काय आतंकवादी आहोत? आपण काय अफगाणिस्तानमधनं पाकिस्तानमधनं आलोय? अरे आपण गावाच्या तुमची गावाच्या जवळ आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या भूमीमध्ये आता आमचा पाटील नावाचा हा हिंद केसरी पैलवान होता. हिंद केसरी म्हणतो आम्ही लोकच म्हणत नाही, हिंद केसरी पैलवान इथं बसला आहे. आमचे पूर्व प्रत्यारोप करू ना, एक वाद करा ना कुठे पडून जाते. आम्हाला संरक्षणाची गरज नाही, अजिबात गरज नाही आम्हाला संरक्षणाची. आणि या पाटूर गावामधल्या काही मंडळींची मी नावं घेतो येतं त्यांनी परिश्रम घेऊन हा सोलापूर जिल्ह्याचा पहिला मेळावा लावलाय. या पुरस्कारांचं आभार जेवढं म्हणावं तेवढं कमी आहे. त्यामध्ये आमचे दिलीप भगवान काळे असतील, आबासाहेब शिंदे असतील, बाळासाहेब भोसलेकर असतील, सचिन गावडे, बशीर मुजावर, नवनीत अनुसे, शंकर जाधव, रवी माळी, भैया सरगर, सुरेश सोपान कांबळे, त्याचबरोबर नितीन वसेकर, आमचे अतुल भैया शिंदे, सुनील सुतार, आमचे दत्ता नितीन कांबळे साहेब, अरविंद काळे, नाना सरगर, माधवराव पिसले, त्याचबरोबर सागर गावडे, नवनाथ रघुनाथ आळेगावकर, धनाजी काळे, पोपट काळे, कालिदास वसेकर, चंद्रकांत धोत्रे, गणेश नामदे, सुनील परदेशी, इम्तियाज मुलानी, हनुमंत चव्हाण, लक्ष्मण लोंढे, शिवाजी लोंढे, रामभाऊ लोंढे आणि आमचे मित्र अनेक वेळा ज्यांच्यावरती हल्ले झाले ते आमचे शंकर वाघमारे सगळ्या छोट्या गोष्टी असे अनेक मंडळी. आता मला
शास्त्रीय विवाह लावण्याचं काम कुणी केलं तर ते राजश्री शाहू महाराजांनी केलं. त्यामध्ये पहिले 25 विवाह हे धनगर आणि मराठा असे लावले गेले. आता शाहू महाराज म्हटलं की बोल मोठे समाजसुधारक नव्हते. शाहू महाराज हे करते समाजसुधारक होते, म्हणजे कार्य करून दाखवायचे. तर त्या शाहू महाराजांनी पहिला जो विवाह लावला तो आपल्या चुलत भावाची कन्या आणि होळकर घराण्यातील तुकोजी होळकर यांचा पहिला मराठा धनगर विवाह लावला 1919 साल. आज आता 100 वर्ष होऊन गेले. आमच्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे, पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की आंतरजातीय विवाह केला ते 50,000 रुपये अनुदान कोण देतं? महाराष्ट्र शासन देतं. आता 75% कळलं. आता कुठं सांगता येईल? आमचं केंद्र शासन आमच्या SC/ST बांधवाबरोबर जर आंतरविवाह केला, भाऊ पप्पू जर SC/ST बरोबर आंतरविवाह केला तर केंद्र सरकार 2.5 लाख रुपयाचं बक्षीस देतं. आता लक्ष्मण हाके काय बोलणार की आंतरजातीय राजश्री शाहू महाराजांचं एक धोरण तुमच्या समोर मांडलं, महाराष्ट्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडली, केंद्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. आता पुढचं आहे का बघा, ज्याला कुणाला मागास व्हायचंय, ज्याला कुणाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, कारण तुम्ही इतिहास सांगितलं त्यामध्ये इतिहास सांगितलं. ओबीसी म्हणजे काय? बीसी म्हणजे काय? बॅकवर्ड क्लासेस. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय? मागास वर्ग. मग आता ज्याला कुणाला मागास वर्ग मध्ये घ्यायचंय, ज्याला कुणाला मागास वर्गाचं आरक्षण घ्यायचंय, त्याला फक्त GR आणि ऍफिडेव्हिट द्वारे मागास वर्गामध्ये येता येईल का? नाही येता येणार. कारण गाववाड्यामध्ये आमच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव सहन केला. गावगाड्यामध्ये शेकडो वर्षापासून आमच्या दीनदलित बांधवांना या गावगाड्यामधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला. त्या माणसांना रिझर्वेशन पॉलिसी आहे. गरिबी हटवण्याची आहे. गरिबी हटवण्यासाठी महाराष्ट्राचं आरक्षण आहे का? नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे. आरक्षण हे अवसर आहे. आरक्षण ही संधी आहे. मग मी काय म्हणलं होतं की आता आपल्याला आंतरजातीय व्यवहार करावे लागतील, रोटी-बेटी व्यवहार करावा लागेल. कारण मागास वर्गीयांचा पहिला निकष कोणता असेल तर रोटी-बेटी व्यवहार होतात का? नाही होत. म्हणजे गावातल्या सरपंचाचं ओबीसीचं आरक्षण पडलं. आता सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण कुणाला पडलंय? ओबीसीला पडलंय. आता मी कुठं उभा आहे? पाटपूरमध्ये उभा आहे. आणि मला माहिती आहे ना, पाटपूर हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे की नाही? आता इथे ओबीसीचा माणूस निवडून येणार का नाही येणार? येणार की नाही? मग आता हे बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन जर सोलापूरच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमच्या पाटपूरचा होईल का? याचा विचार तुम्हाला आम्हाला करायची गरज आहे. आम्ही कुठे कुणाच्या आरक्षणाला विरोध केला होता? आमचं धोरण काय आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे. आमचं गणिताचं आरोग्याचं 11 जातींचं घटनेविमुक्त जाती जमातीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध केला का? आम्ही SC/BCच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही एकच म्हणतो की आम्ही अगोदरच आमच्या या ओबीसी आरक्षणामध्ये 300, 350 आणि जातीसह 400, 450 जाती ओबीसी आरक्षणामध्ये येतात. आणि मुख्यमंत्री महोदय आता लिंगे साहेबांनी सांगितलं डॉमिनंट होता
पॅनल प्रमुखापासून पंचायतीचा, जिल्हा परिषदेचा, नगर परिषदेचा नगराध्यक्ष, शहराचा महापौर, आमदार, खासदार, अनेक मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, देशाच्या संसदेमधले अनेक मंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद, सहकार मंत्रीपद, कृषी मंत्रीपद, आता ही झाली मंत्रीपद. सहकार क्षेत्रातले 200 कारखाने, आता कमी जास्त असतील बरं का, 200 कारखाने, 100 सहकारी आणि 100 खाजगी. कुणाच्या बाबतीचे? इकडं गेलो शिंदे, इकडं गेलो मोहिते, इकडं गेलो साळुंखे आणि इकडं गेलो काय पाटील. आमचा एखादा तरी कारखाना आणि एक स्वतः आहे कारखाना स्वातंत्र्याच्या पूर्वकाळात जिल्ह्यामध्ये आमचा माळेगावचा एकच कारखाना. माळेगावचा नाही, आमच्या माळीनगरचा कारखाना. अरे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकार, या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं तत्व देणारा कारखाना माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये आहे. पण सहकार म्हणशी आम्हाला बंद केलं नाही. एकच कारखाना, एकच, पहिला आणि शेवटला. आता कट्टरमध्ये गेलो होतो, कार्यकर्ते घेतले, त्यांच्या कारखान्याची काय आता हात लागली डॉक्टर यादवांच्या. आता कुणी लावली? कुणी लावली? बरोबर बोलला. मग आता सहकारामध्ये तुम्ही, कारखानदारीमध्ये तुम्ही, दुधाच्या चिलिंग प्लांटमध्ये तुम्ही, आता तुम्ही मागास कुठल्या अँगलला झाला? कुठल्या अँगलला मागास झाला तुम्ही? आणि तुम्ही मागास झाला तर पुढे कोण गेलं? मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामधल्या ओबीसी मध्ये कुठली जात पुढे गेली? आणि आम्ही मागास झालो, आणि मागास झालो, आणि मागास झालो, आमची पोरं रस्त्यावर आली आणि दुसऱ्याची पोरं कुठे गेली? बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी आज कुठे उभा आहे? पाटपूर मध्ये उभा आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी सांगतो आहे, महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला, हा जी आर बेकायदा आहे. हा जी आर ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे. ज्या सरकारच्या खांद्यावरती आम्ही ओबीसीने मान टेकवली, त्या ओबीसीच्या केसाने गळा कापणारा हा जी आर आहे. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत. काल मला खूप इतिहास सांगायला आवडतो बरं का, मला लिगल ऍस्पेक्ट पण खूप चांगला सांगायला आवडतो बरं का. पण मला ज्याची समाज बांधव इथं उपस्थित आहे ना, या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे. निमित्त साहेब, आम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारला गेला की हाके सर तुम्ही एकटंच बोलत आहे, भुजबळ साहेब बोलते, बाकीचे नेते का बोलत नाही? जबाबदारीने सांगतो, पंकजाताई बोलल्या की नाही बोलल्या? बरं, कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये शरदचंद्रजी पवारांच्या पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस बोला. सगळ्यांनी भाषण काढलं नाही का? त्यांचा पक्ष पक्षाला माहिती नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी मानलं. आता आमचा म्हणजे आव्हाड साहेबांचं जमत कसं एखाद्या वेळेस, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी त्याला महाराष्ट्राला सांगितलंय. आणि आता आमचा पप्पू माझा इथे एवढंच काय, अजितदादा पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि आमच्या ओबीसीच्या मेळाव्यात येऊन बसलाय. पप्पू राजवार चौधरी आपल्या बरोबर आहे, बहुजन सगळे मगाशी सांगितलं त्यांनी, तुम्हाला आता राज्यकर्ते जमात बनायचं आहे. असंच म्हणजे गाव बाबासाहेब तुम्हाला राज्यकर्ते जमात बनायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, कलमची पर्यंत सांगतो, भिंतीवरती लिहा आणि म्हणा आम्हाला राज्यकर्ते जमात बनायचं आहे. कसं बनणार राज्यकर्ते जमात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. इथं बसलेल्या शेतमजूर, इथं बसलेला ऊसतोड मजूर, त्याच्या मताला जेवढी किंमत तेवढीच त्याच्या अंबानीच्या मताला सुद्धा किंमत. मग गाववाड्यात
वारी कोळी केली हाकर हलगर संगर बंजारी लोणारी परेड गुराव घरशी नागे सुतार लोहार कुंभार बेरळ बेरळ रामोशी ठेदार वडार माझ्या मुस्लिम समाजाचा कासा छत्रबंद मुलानी अरे माणसं कोण आहे आणि आमचा एसटी बांधव आमची आंबेडकरी जनता आमची आदिवासी जनता आणि काही माणसं म्हणतात काल आदरणीय शरदचंद्र पवार म्हणले की महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे सामाजिक वीर उचलले पाहिजे काय सामाजिक वीर उचलले पाहिजे अरे महाराष्ट्राला सांगू इच्छितो या पाटोळमधल्या स्टेजवरती 70% बहुजन जनतेचे प्रतिनिधित्व असते किती 70% एससी एसटी ओबीसी बीजेपी एसबीसी मायनॉरिटी आम्ही 70% एकत्र आल्यावर वीर उचलायचे प्रश्न येतो कुठं आता वीर कुणाची उचलली म्हणजे का कारखानदारांची वतनदारांची जागीरदारांची आमदारांची खासदारांची यांना कशाचे डोहाळे लागले महाराष्ट्र पदाचे डोहाळे लागले कशाची महाराष्ट्र वाक्य लक्षण हाके बोलला राजर्षी शाहूराजांचं एक वाक्य बोलला की आंतरराष्ट्रीय विवाह झाला पाहिजे तर गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी आंदोलन उभं केलं आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्ही रस्त्यावर आलो आम्ही रस्त्यावर आलो आणि काल नुसतं म्हणलं आंतरराष्ट्रीय विवाहाचा प्रस्ताव येतो तर बाबत आम्ही सांगू पुढे आम्ही चित्र आम्ही बघून घेऊ आणि आम्हाला काय समज जातो आणि तू काय झालं आणि आम्ही काय झालो अरे मागासले तर रस्त्यावर पडले का 10 वगैरेच्या आता पदरजातीच्या हक्काने अधिकाराचं आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला कामगार दिलं अरे राजर्षी शाहू महाराजांना तुम्ही कधीही मानलं नाही 100 वर्षापूर्वी ज्या माणसाला आंतरराष्ट्रीय विवाहाचा कायदा पारित केला तो माणूस तुम्हाला कधी समजणार तुम्ही 56 मोर्चे काढले महाराष्ट्रात 55 मोर्चामध्ये शाहूराजांचा फोटो नाही लावला फक्त कोल्हापूरमधल्या मोर्चामध्ये फक्त शाहूराजांचा मोर्चा शाहू महाराजांचा फोटो लावला शाहूराजाला तुम्ही कधी राजा म्हणलं नाही तुम्ही राजर्षी ही पदवी कुणी दिली शाहूराजांना राजर्षी ही पदवी उत्तर प्रदेशमध्ये पूर्वी महासंघाला दिली शाहू राजाच्या नावाने युनिव्हर्सिटी कुणी काढली तर महामानव काशीरामजी आणि मायावती काढली आणि ती आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे आणि पण आरक्षणाचा जनक ज्या शाहू राजाला म्हटलं जातं त्याचा फोटो कोणाला चालत नाही आता आम्ही गाववाल्याची माणसं आहे आम्ही 18 लाखाची माणसं आहे दुर्देव अरे छाती ठोकून महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचे कार्यकर्त्यांचं मला हक्कसर तुम्ही पण सगळं होता की तुमच्या बंधूंना आपले माळी समाज बंजारी समाज धनगर समाज अतिरेकी समाज तुमच्याकडे आमच्यात काय फरक आहे सांगतो काय म्हणला धनगराकडे आमच्यात कुठं फरक आहे म्हणलं बाबा कसा तर म्हणजे होळकर म्हणजे तिकडे मोठे मोठे राजे होते म्हणजे आणि तुम्ही कसं मागास आणि मग तुम्ही मागास असाल तर आम्ही पण मागास बाबा खरं आहे ना म्हणलं पप्पू त्या काय विचारलं माहिती का त्यांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायतेच्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी जीवाची कुर्बानी कोणी केली जीवा महाले शिवा काशी कोण होते जीवा महाले शिवा काशी कोण होते नाही गहेजी नाईक कोण होते हिरोजी इंगलकर कोण होते हे मी तुमच्या समोर का सांगतोय कारण ते म्हणजे तुम्ही पण सरकार आम्ही पण सरकार मग आम्हाला का आरक्षण नाही कारण बेहेरजी नाईकांच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली तेव्हा हिंदू बेर बेड्या रणोशी तानाजी मालुसरेंच्या वारसांच्या
भारत लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू नागरिक पुत्रांच्या वर्षासमोर नाव लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू धनगर आणि त्यांच्या नावासमोर भारत लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा. कसं काय आम्ही पण मराठी होतो ना. मग आमच्या नावासमोर आमच्या जाती आणि तुमच्या नावासमोर प्रदेशवाचक शब्द हे नाव उलगडलेलं कोण आहे? गावगाड्याच्या 11 पगड जातीच्या लोकांना मला सांगणे तुमचं आमचं आरक्षण वाचवायचं असेल तुमचं आमचं आरक्षण टिकवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तो शासनाने जे आहे तो शेअर तुम्हाला आम्हाला फाडून टाकावा लागेल. लागेल की नाही लागेल? आता काही आमचं म्हणतात आमचं बरं चाललंय पैलवान आमचं बरं चाललंय. आता आमच्या घरावरती स्लॅब आलाय. आता काही जण म्हणतात आता आमच्याकडे 4 व्हीलर आल्या आता आपण जर आरक्षणच बंद करून टाका. आरक्षण बंद झालं ना तर तुमचं आमचं काय होईल माहितीये का? एखादा झडपी मेंबर होईल पाठवून करून नाही पण झडपीचा अध्यक्ष जर आमचं गाव पदाधिकाऱ्यांचं आरक्षण जर संपणार असेल तर आम्हाला सुद्धा मतपेटीमधलं आमचा हक्क अधिकार टिकवावा लागेल. अरे लय घाबरत माणसं हे पैलवान सरपंच साहेब मताच्या पेटीला फक्त घाबरत मंडळी एवढी घाबरत मंडळी आहेत ना. तो विखे पाटील नावाचा माणूस बाबांना त्या हक्कीला काय करत नाही मला राजकारणासाठी काही बोलणं नव्हतंय मला. अरे माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य नव्हता मी ग्रामपंचायतीचा सदस्य नाही आणि आम्ही इथं आलोय इथं विचार पिठावर बसलेली सगळी मंडळी आहेत. अरे आम्ही कोणी आमदार खासदाराची पोरं नाही. आम्ही गाव घराच्या 11 पगड जातीच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत. बोलावं लागेल आणि या पक्षाने पार्ट्यांचं काही लोक जवळ का तुम्ही किती वर्ष झाले झाली किती वर्ष झाली कुठे परिवार वाटायला आपल्याला मी 15-20 मिनिटातून मागणी मला उत्सव करेल. माझे गावगाड्यातल्या लोकांना माझं सांगणं आहे आता पाणी पिले त्यामुळे घाबरायचं नाही काय करायला. काय झालंय अहो लय घटनेने केली वर्षी आम्ही काय बोलतो तर आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे असं बोलतोय. अरे एवढी घटनेने या लोकांनी केली एवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला. भुजबळ साहेबांना तर आताच काळोख देता आता क्लास मगाशी सांगितलं आमच्या मागच्या वेळेला नेता कोणाला निवडलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता निवडलं. आमच्या उच्च शिक्षित माणसानं अरे एका जातीसाठी आरक्षण नाही मागितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावागाड्यातल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत सुग्रास असा स्वयंपाक पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही हरी विठ्ठल म्हणणार नाही. बरोबर आहे का? मग आता काय झालं बाबासाहेबांनी बनवलेला स्वयंपाक या वाट्याने वाटी पण तुम्हाला माहितीये या वाट्याने स्वयंपाक बनवायची वेळ आली. पाहुण्या लावल्या 9 वाजता पुतण्याला लेकीला बाबाला नातवा बाबाला काय झालं करताय बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमातून बनवला. तो गाव वगैरेच्या 11 पगड जातीच्या लोकांना शोषितांना वंचितांना दिनदलितांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना या सगळ्या माणसांना जोपर्यंत हा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचणार नाही तोपर्यंत या लोकशाहीचं सीमोल्लंघन होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. तुमच्यापर्यंत पोहोचला का स्वयंपाक? आपल्याला कशाचं आरक्षण मिळालं? एखादा सरपंच एखादा पंचायतीचा मेंबर एखादा झडपीचा मेंबर एखाद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद. अरे पण आम्ही लोकांना
लोकांनी तुमच्या कारखान्यावर कधीही दावा सांगितला नाही. आम्ही लोकांनी कधीही तुमच्या आमदारकीवर खासदारकीवर दावा सांगितला नाही. आम्ही लोकांनी तुमच्या कधीही चिरेबंदी वाढीला हात लावला नाही. तुमच्या गरीला हात लावला नाही. पण तुम्ही माणसाने मनोज जरांगे नावाच्या चौथी नापायात सुनांचा सांगल्यावर आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. संपवलं का नाही संपवलं? संपवलंय का? अरे संपवलंय का नाही संपवलं? संपवलंय का नाही? मग आता हे वाचवायचं का नाही वाचवायचं? वाचवलं पाहिजे की नाही? बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे साऱ्या फळाने सरपणाच्या सुद्धा तुझ्या घरातली महिला डोंगराच्या खुशीला जाते. हे घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. मग घुसखोरीचं काम कोण करतं? रानामाळामध्ये जाऊन काम कोण करतं? मेंढीपालनाचा व्यवसाय कोण करतं? गाईचा गोटा कोण करतं? सामाजिक दुजावा कोणाच्या बाबतीमध्ये झाला? आमची पुढे 10-12च्या पुढे शिकतात का? कारण डोंगराच्या कुशीला राहणारा कष्टकरी माणूस त्या माणसाच्या पोराला साध्या पोलीस आणि मिलिटरी भरतीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर त्याला वसतिगृह नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला शिक्षण नाही. अरे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आपला रिझर्वेशन दिलं. पण या महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्यांनी या ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह सुद्धा दिलं नाही. आम्ही अजित पवारांवर नेहमी टीका करत आलो. 30 सेकंदाचा स्टेजवर गेल्या अनेक वर्षापासून अजितदादा पवार या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. पण अजितदादा पवारांनी महाज्योतीला निधी दिला नाही, ओबीसीच्या पोरांना वसतिगृह दिला नाही, महाज्योतीला कार्यालय दिलं नाही, महाज्योतीच्या पोरांना पीएचडीचा स्टायपेंड दिलं नाही. पण अजितदादा पवार यांनी सारथीला मात्र वसतिगृह दिलं, इमारत दिली. पीएचडीच्या पोरांना एका पोराच्या अकाउंटला 10-12 लाख रुपये दिलं. गव्हर्नमेंट रिझर्वेशन काय? जे सारथीला महाज्योतीला. पण जातीयवादी अजितदादा पवारांनी आम्हाला पैसे दिले नाही. समाज कल्याण विभागाचे आणि आदिवासी विभागाचे 5 ते 6 हजार कोटी रुपये अजितदादा अर्थमंत्री झाल्यानंतर हे पैसे त्यांनी वेगवेगळ्या खात्यांना वळवले. व्हिडिओ आणि माणसं म्हणतात हाके सर तुम्ही अजितदादा पवारांवर बोलताय. होय, मी अजितदादा पवारांवर बोलतोय. होय, मी शरद पवारांवर बोलतोय. कारण या पवार फॅमिलीने या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलं. गावागाड्याच्या 18 पगड जातीच्या लोकांना मला सांगणं. आता एका बांधवाने माझ्याकडे एक निवेदन दिले. मी खूप जबाबदारीने मी तुमच्यासमोर हा प्रश्न मांडतोय. इथं जातीचा दाखला कोणाकडे दिला जातो? इथं जातीचा दाखला दिला जातो पाटपूर आणि पंचक्रोशीत जे काही दाखले काढले जातात ते पंढरपूर प्रांताकडून मिळतात. बरोबर आहे का? तिथे बरोबर आहे का? पंढरपूर प्रांताकडून दिले जातात. पण पंढरपूर प्रांताकडून हे दाखले न घेता अर्लियर कलेक्शनच्या माध्यमातून कुठल्या तरी खोट्या कागदावरती खाराखोड करून ते बार्शी प्रांताकडून घेतले जातात. हो, बरोबर आहे चुकीचं? म्हणजे हा प्रांत अधिकारी आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून बार्शीचा प्रांत अधिकारी. आता आपल्याला या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये सुद्धा मोहीम उघडावी लागेल. पाटपूर गावामध्ये जेवढे ओबीसीचे बांधव इथं उपस्थित आहेत या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. आज सोलापूर जिल्ह्यातला हा ओबीसीचा मेळावा इथं पार पडलाय. ही लढाई खूप मोठी आहे. ही लढाई लढायची असेल आणि फक्त मगाशी सांगता मी थांबलो. अरे वाघ म्हणलं तरी खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी खातोय. अरे या वाघोबाच्या गळ्यामध्ये आपण जे घंटा बांधले ना मावळे, अरे गावाच्या गावात तुमचे मतदार आहे का नाही करा? आपलं पंचायत राजमधलं आरक्षण यांना घेऊ द्या. आपलं पंचायत राजमधलं आरक्षण यांना घेऊ द्या. पण आमदार आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्या रस्त्या तांड्यावरनं जातो. नाहीतर तुम्ही आमचं हार वाटलं. दादा आमचं आणि पोट्यावर बसलो. बरोबर आहे का चुकीचं आहे? दादा आमचं आणि खांद्यावर हात ठेवला.
मालक असतं आणि 3 वेळा असतं. अरे नारळ पडायला काय बघा, ह्या अवलादी तुमच्या मताला खूप करतात. तुम्हाला आम्हाला 500 रुपयाला मत नाही विकायचं, 1000 रुपयाला मत नाही विकायचं. 1000 रुपयाला मत विकलं की लेकराबाळाचं भवितव्य मिळत नाही, तुम्हाला आम्हाला रस्ता मिळत नाही, तुमच्या आमच्या लेकराबाळाला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळत नाही, तुमचं आमचं पोरं पीएचडी करत असेल तर तेव्हा फेलोशिप मिळत नाही. अरे तातूतनं सांगलं वाटतील आणि वाटेतनं सांगलं कातात. शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये आणि अजितदादा पवार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमधला आमदार आणि धैर्यशील मोहिते पाटील पवार साहेबांच्या पक्षात खासदार वामाच्या पावसात झालेले खासदार. बरोबर आहे का? कुणी मतं दिली त्यांना माड्यामध्ये मतं कुणी दिली माड्यामध्ये मतं. आणि माड्यात कोण, करमाळ्यात कोण, सांगोल्यात कोण? ओबीसी ना. अरे 1 नंबर नाही. ओबीसी 1 आला नाही, डिपॉझिट पण होतील. ओबीसी 1 आल्यावर आणि आता आमची आंबेडकरी जनता आमच्या बरोबर आहे, काळोरामजी आमच्या बरोबर आहे. अरे एक काशीराम रेवता महामानव या देशामध्ये जन्माला आला. अरे कुठला एक कारखाना नव्हता, कुठेही जागेरी नव्हती. प्रबोधनाच्या जोरावरती उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा मुख्यमंत्री बसपा झाला की नाही, पंजाबमध्ये झाला की नाही, एक अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री झाला की नाही. आणि तुम्ही आम्ही पहिल्यांदा बाबतीत बांधतोय, पुन्हा जाती बांधतोय, पुन्हा ओबीसी एससी एसटी मध्ये बांधतोय. अरे तुमच्या भांडणामुळे फायदा कुणाचा झाला? कुणाचा झाला? पाटील, देशमुख, वतनदार, जागीरदार, आमदार, खासदार. आज तुमचं ओबीसीचं आरक्षण केलंय, उद्या एससी आणि एसटीचं प्रोटेक्शन जाणार आहे. आज तर तुम्ही कायदा निघून जाणार आहे. 56 वर्षामधली मागणी काय होती? अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. आमच्या ओबीसी बांधवांनी कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला नाही काढला. जैविक बंधुभाव कुणाचा? तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन कुणी दिलं? आणि आता मी पाटकुळ गावामध्ये उभा आहे. अरे तुम्ही कधी काळी मल्हारराव होळकरांच्या सैन्यामध्ये सरदार होता. उगाच नाही बरं बोलत, इथं नेमाची शिंदे नावाचा सरदार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडे कोण घेऊन गेलं? आताच्या भाजपामध्ये अटक कटकपर्यंत कोण घेऊन गेलं? होळकर, शिंदे. कधी काळी हातामध्ये ज्या तलवारी होत्या त्या हातामध्ये आता काय आलं? ऊसतोडीचे कोयते, पिंडा, येळा, मसर, गुरं, मेंढर. जे राष्ट्रपती भवन सांगतो, जे राष्ट्रपती भवन रायसीना हिलवर उभं आहे, जे संसद भवन उभं आहे, ते संसद भवन कुणाच्या जागेवर उभं आहे माहिती आहे का तुम्हाला? होळकरांच्या जागेवर उभं आहे. होळकरांच्या सुभेदार मल्हारराव होळकर. ही संसद देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाट बघते की होळकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक तरी खासदार निवडून या दिल्लीमध्ये येईल. आला का? नाही. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. तुमचं आमचं वाटोळं कशाने झालं? तुमच्या आमच्या अनाथ माती कुणी कळवले? ज्या ज्या माणसाला तुम्ही आमदार खासदार म्हणून निवडून दिलं, ज्या ज्या माणसांना महाराष्ट्राचा राजसत्ता राजपाठ दिला, त्या त्या माणसाने तुमचं गाव वगैरेतलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि उद्या एससी एसटीचं आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे. मग शेवटचं तत्व तुम्हाला सांगतो, राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो. ऐकताय?
गंभीरतामध्ये आपल्याला ठेवायची असते. हे लोकशाहीचं तत्व आहे. पूर्वी राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा, आता राजा मतदानाच्या पेटीत मतपेटीतनं जन्माला येतो. आणि त्या मताचा अधिकार तुम्हाला एक मत, एक मूल्य, एक व्यक्ती. अरे ते बाबासाहेब तुम्हाला कधी कळणार? महात्मा ज्योतिराव फुले कधी कळणार? राजर्षी शाहू महाराज कधी कळणार? महाराजा यशवंतराव होळकर कधी कळणार? आणि या विचारपीठावरती बघा किती फोटो लावले, वरचे फोटो सगळे मोठा. गाडगे बाबा आहे, संत सेनानाभी आहे, भगवान बाबा आहे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आहे, फुले शाहू आंबेडकर आहे, मातोश्री अहिल्यादेवी होळकर आहे, गावगाड्यामध्ये उमाजी नाईक आहे, गावगाड्या संत सेवालाल आहे, गावगाड्यामध्ये बहुजनामध्ये जन्माला आलेल्या तुमच्या महापुरुषांचे ज्या माणसाने कधी जातीसाठी काम नाही केलं, तर त्या माणसाने अखिल मानव जातीसाठी काम केलं, त्या सगळ्या महामानवांचे फोटो आम्ही इथं लावले. रयतेचा राणा छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही रयत आहोत. या जरांगे नावाच्या माणसानं त्याच्या स्टेजवरती कधी बाबासाहेबांचा फोटो लावला का? कधी महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो लावला का? कधी राजर्षी शाहू महाराजांचा फोटो लावला का? आणि काय नेता निवडलाय? चौथी नापास. मुख्यमंत्र्यांची आयमाई काढलं. आणि काय परवा भुजबळ साहेबांना काय काय बोलला? पुन्हा आमच्या समाजाला बोलला, धनगर समाजाच्या काय बघतो आता म्हणजे बोलता येत नाही. लाकडे घालतो बोला, लाकडे गेले बोला, त्याला काही अडचण नाही. आणि आम्ही जर शाहू महाराजांचं एखादं तत्व सांगितलं, आम्ही जर महाराष्ट्र शासनाची आंतरजातीय विवाहाची 50,000ची योजना सांगितली, आम्ही जर केंद्र शासनाची आंतरजातीय विवाहाला बढतरी मिळावी, आंतरजातीय विवाह करावे, समतेचं राज्य यावं, या लोकशाहीमध्ये कोण राजा नाही, कोण प्रधान नाही, कोण जागीरदार नाही, कोण वतनदार नाही. या लोकशाहीमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया आणि भारताचे लोक सर्व समान आहोत. काय चाललेलं आहोत? त्यामुळे गावगाड्याच्या आकाश पडणाऱ्या लोकांना माझा हात जोडून कल्पनेची विनंती आहे. तुम्ही आणि सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. तुम्ही आणि सगळ्या लोकांनी